संभाजीराजे वळले. त्यांची पावले चित्त दरवाजाच्या दिशेने पडत होती. राजांचे विश्वासू सेवक दरवाजापाशी उभे होते. पहारेकऱ्यांनी केलेले मुजरे घेऊन राजे गड चढू लागले. उन्हाचा त्रास त्यांना जाणवत नव्हता. राजे गडावर पोहोचले. राजे सदरेजवळून आपल्या महालाकडे जात असता रामचंद्र पंत समोर आले. आता हीच थैली आली. आत वर्दी पाठवली. संभाजीराजांनी थैली उघडली. थैली पौंड्याहून आली होती. पत्र वाचित असता संभाजीराजांचा हर्ष वाढत होता. पत्र वाचून ते रामचंद्रपंतांच्या हाती दे. संभाजीराजे म्हणाले, पंत, तोफांचे आवाज करा. आबासाहेबांनी सुरुंग लावून फोंडा जिंकला. फोंडा जिंकून आबासाहेबांनी कारवार प्रांतावर मोहीम उघडली आहे. ती विजयाची वार्ता घेऊन संभाजीराजे आपल्या महाली आले. येसूबाईंच्या हाती आपला टोप देत राजे म्हणाले, आबासाहेबांनी फोंडा काबीज केला. संभाजीराजांनी आपली तलवार शेला उतरला. ते पलंगावर जाऊन कलते झाले. गडाखाली गेला होतात? हो. अशा उन्हाचं? अशी मधली अदली चक्कर फायदेशीर असते. तिन्ही दरवाजे नजरेखालून घातले आणि चितर दरवाजा सुद्धा पाहिला आणि ठीक आहे. संभाजीराजे उठत म्हणाले, नव्या शिकारीचा बेत आपला. कसली शिकार? वाघ आलाय म्हणे. अजून जनावर मोडलं नाही, पण पहाटेला गडाखाली भेटतो म्हणे. रात्री शिकारीला जाणार? येसूबाईंवर नजर रोखीत राजे म्हणाले, तुम्ही गुपित राखलत तर. येसूबाई मनमोकळ्यापणाने हसल्या. संभाजीराजांची नजर तबकात ठेवलेल्या चाफ्याच्या वेणीकडे गेली. अरे वा, चाफा? नव्या पेठेजवळ चाफा फुललाय म्हणे. युवराजांनी वेणी हाती घेतली. त्या सोनरंगाकडे पाहताच त्यांना एका चाफेकळीची आठवण झाली. वेणीचा एक दीर्घ वास घेत युवराज बोले, चाफ्याचा वास भारी धुंदावणारा असतो नाही? आणि त्याच वेळी विजयवार्ता सांगणारा तोफेचा आवाज गडावर घुमला. राजांच्या नव्या नव्या विजयाच्या वार्ता गडावर येऊन पोहोचत होत्या. अकोला, विश्वेश्वर, काद्रा आणि खुद्द कारवार राजांनी जिंकला. कारवार प्रांत मराठी राज्यात सामील झाला. कारवारला गुलामांचा व्यापार चालत असे. कारवार मराठी राज्यात सामील होताच राजांनी प्रतापरावांना आज्ञा केली. प्रतापराव, माणसानं माणसांचा व्यापार करावा या इतकी लांछनास्पद गोष्ट नाही. हा गुलामांचा व्यापार थांबलाच पाहिजे. प्रतापराव म्हणाले, महाराज, क्षमा असावी. हे व्हायला हवं, पण जरा सबुरीनं घ्यायला हवं. कारण कारवार हे एकच गुलाम विक्री केंद्र नाही. विजापूर, हुबळी, कारवार या 3 ठिकाणी हा व्यापार अनेक वर्ष चालत आलेला आहे. त्या टोपीवाले, आदिलशाही एवढेच नव्हे तर दिल्ली दरबारचेही हात गुंतले आहेत. राजे विचारात पडले. प्रतापरावांना काय सांगायचे आहे हे त्यांनी जाणले. राजांनी उत्सुकतेने विचारले, प्रतापराव, आम्ही आदिलशाही, मोगलशाहीची गुलामांची हौस जाणतो, पण या टोपीवाल्यांना? महाराज, टोपीवाल्यांच्या दरबारी इथल्या बुटक्यांना भारी मागणी आहे. असं? बुटक्या माणसांचं प्रदर्शन करण्याची ही खुजी मनोवृत्ती अजब म्हणायची. प्रतापराव, हे आमच्या राज्यात चालणार नाही. नाहीतर श्रींच्या राज्याला अर्थ राहणार नाही. या गुलामांच्या व्यापारावर जबरदस्त कर बसवा. एवढे कर बसवा की हा व्यापारच थांबेल. शक्यतो लवकर या गुलामांच्या व्यापाराचं समूळ उच्चाटन होत. हे पहा, आम्ही रायगडी गेलो की जरूर याबाबत योग्य तो निर्णय घेऊ. संभाजीराजे अलीकडे नेहमी गडाखाली उतरत होते. त्यांच्या शिकारी वाढल्या होत्या. अनेक वेळा रात्री अपरात्री देखील युवराज गड उतरतात. हा गडावरच्या राजकारणी मंडळात चिंतेचा विषय झाला होता. संभाजीराजे आपल्या महाला 2 प्रहारच्या वेळी कपडे करून तयार झाले होते. येसूबाईंनी विचारले, परत केव्हा येणार? बहुधा उद्या येऊ, नाही तर परवा निश्चित. सासूबाईंना सांगितलं? आम्ही केल्यावर तुम्ही सांगा. पण काय सांगू? संभाजीराजांनी येसूबाईंच्याकडे वळून पाहिले. क्षणात त्यांचा संताप उपाळला. सांगा, आम्ही चैन करायला जातो म्हणून. यात माझा काय दोष? त्या प्रश्नाने संभाजीराजे शांत झाले. नजीक जाऊन ते म्हणाले, तुमचा काही दोष नाही. खरंच दोष आमचाच आहे. येतो आम्ही. युवराज महालाच्या दाराशी आले आणि त्यांची पावले थांबली. दारात सोयराबाई उभ्या होत्या. संभाजीराजांनी मुजरा केला. कुठं निघालात? सोयराबाईंनी विचारले. संभाजीराजांनी वर पाहिले. सोयराबाईंच्या चेहऱ्यावर छद्मी हास्य प्रकटले. त्या गडबडीने पुढे म्हणाल्या, आमचं चुकलं नाही. महत्वाच्या कामाला निघाला असाल. कुठं म्हणून विचारलं. आता योजलेलं काम व्हायचं नाही. संभाजीराजे हसले. आईसाहेब, दैव बलवत्तर असेल तर योजलेल्या कामात अडथळा येणार नाही.
कसलं दैवजात काम काढलं ते तरी सांगा. आबासाहेब विजयी होऊन येत आहेत. उद्या किंवा परवा ते गडावर यावेत. त्यांना आम्ही सामोरे जातो आहोत. हे उत्तर अनपेक्षित होतं. सोयराबाईंनी विचारले, मग हे आम्हाला का नाही सांगितलं? स्वारी गडावर येईपर्यंत कुठलीही बातमी बाहेर पडू नये असा रिवाज आहे. असं? रागाने सोयराबाई माघारी वळल्या. त्या जाताच येसूबाई म्हणाल्या, त्यांच्याशी नेहमी असं का बोलता? अकारण माणसं दुखावली जातात. तसं नाही येसू. आईसाहेब दुखवण्यासाठी येतात आणि त्यांच्याच बोलांनी त्या दुखावल्या जातात. आम्ही प्रथम जन्माला आलो हा आमचा मोठा गुन्हा आहे. त्याला कधी क्षमा व्हायची नाही. येतो आम्ही. त्या बोलण्याने भालावलेल्या येसूबाई काही बोलणार तोच संभाजीराजे महालाबाहेर गेले होते. राजे पाचाडला येत असल्याची वर्दी आली. संभाजीराजे आपल्या अश्वपथकासह राजांना सामोरे गेले. मृग नक्षत्र निघाले होते, पण उद्याप पाऊस उतरला नव्हता. पश्चिमेकडून अखंड ढग येत होते. हवेत उद्याप गारवा नव्हता. राजे येताना दिसू लागता संभाजीराजे पायउतार झाले. संभाजीराजांना पाहून राजांना भरते आले. राजे पायउतार झाले. त्यांनी प्रेमाने संभाजीराजांना मिठीत घेतले. दोन्ही खांदे धरून त्यांनी युवराजांना निरखले. युवराज, सर्व क्षेम आहे ना? जी. शेजारी उभे असलेल्या हंबीरावांना राजे म्हणाले, हंबीराव, हा जीवनातला एक वेगळा आनंद. आम्ही पण अपेक्षा विरहित नाही यांचा हा पुरावा आहे. युवराज जरी गडावर भेटले असते तरी फारसं बिघडलं नसतं, पण कुठं तरी वाटत होतं कोणीतरी समोर यावं, आम्हाला पाहून आनंदित व्हावं. शेवटी सारं जीवन हा लोभाचाच व्यवहार आहे. ज्यांच्या नशिबी असा लोभ नसेल त्याचं जीवन वृक्षच, किंबहुना ते जीवनच नव्हे. सारांना असा लोभ थोडाच मिळतो. त्याखेरीज माणूस जिवंत राहणारच नाही. छावणी वर्षभर लढते, पण पावसाळा येताच घरी परतण्याला केवढी उतावीळ असते. पिता पुत्र, माता पत्नी, बंधू भगिनी ही सर्व नाती याच लोभाची. साधू संतांची देखील यातून सुटका नाही. परमेश्वर निर्गुण आहे हे माहीत असूनही त्यांनी त्याला सगुण रूप दिलंच ना. त्यांना मोक्षाचा ध्यास नसतो, त्यांना ध्यास असतो भक्तीचा. जीवनातला हा सामान्य लोभ थोडा उंचावला की तो सहज भक्तीत मिसळून जातो. चला युवराज, गड चढू. राजांच्या पाठोपाठ संभाजीराजे स्वार झाले. राजे अश्वदळासह पाचाडला आले. राजांच्या आज्ञेने अश्वदळ पागेकडे वळले. संभाजीराजांनी विचारले, आबासाहेब, पाचाडला विसावा घेणार? अजून ऊन फार आहे. नको, आता पाचाडला थांबावं असं वाटत नाही. प्रहरात आपण गड चढू. चला. राजांच्या बरोबर हंबीरराव युवराज जात होते. मागून अश्वपथक येत होते. पाचाड मागे पडले. घोडी रायगडाकडे वळली आणि संभाजीराजांची नजर विहिरीकडे गेली. त्यांनी गोदावरीला चटकन ओळखले. आबासाहेब, काय? ती विहीर आहे ना, तिचं पाणी फार भारी गोड आहे. तहान लागलेली दिसते. आम्ही पाणी पिऊ. चला. हंबीरराव. तिन्ही घोडी विहिरीकडे निघाली. खुद्द राजे येताना पाहताच गोदावरीची धांदल उडाली. विहिरीला कठडा नव्हता. पाणी खेचण्यासाठी एक घडा उभारला होता. धुण्याचा दगड आणि पाण्याचा दगड एवढाच पसारा भोवती होता. तिघे जण पायउतार झाले. राजांच्या मागून दोघे चालत होते. राजे विहिरीनजीक गेले. मुली, पाणी प्यायला मिळेल? गोदावरीने राजांना वाकून नमस्कार केला. भरलेल्या घागरीकडे ती पाहत होती. तिला काही सुचत नव्हते. युवराज म्हणाले, पाण्याचं भांड दिसत नाही. त्याची गरज नाही. मुली, उचल घागर. राजांनी ओंजळ पुढे केली. गोदावरीने घागर उचलली. राजे पाणी पित होते. पाणी पिऊन होताच राजे म्हणाले, खरंच चवदार पाणी आहे. संभाजीराजे हंबीरराव पाणी प्याले. गोदावरी राजांचे रूप पाहत होती. एवढ्या जवळून दर्शन घडले याची तिला धन्यता वाटत होती. हंबीरराव, आम्ही अनेक वेळा असं पाणी प्यायलो. 12 मावळ फिरताना तर नेहमी अनुभव येई. नदीचा पाणवठा असो वा गावची विहीर असो, याच जागी खरी दुःख कळतात. नदीला आता पाणी नाही वाटतं. हो, तिथंही झरा काढला आहे, पण ब्राह्मण लोक इथून पाणी नेतात. युवराज, विहिरीला कठडा बांधून घ्यायला सांगा. त्याची गरज नाही आबासाहेब. विहीर फार खोल नाही. ते तुम्हाला, पण बायकांचा जीव नाजूक. कुठे पाय घसरून पडलं तर एवढं पाणीही अनर्थाला पुरेसं होईल. गडावर जाताच विहिरीचं बांधकाम सुरू करतो. आपण आलात, विहिरीचं भाग्य उजाडलं, हंबीरराव म्हणाले. हे श्रेय युवराजांना. त्यांनी सांगितलं नसतं तर आम्ही आलोच नसतो. मुली, तुझं नाव काय? गोदावरी. गोदावरी धैर्याने सांगितलं. पाणी दिलंस, नाव सार्थ केलंस. तू कुणाची? कोण?
हंबीराव पुढे झाले. महाराज, ही दिनकर पंतांची मुलगी, आपल्या अनाजींच्या आप्तांपैकीच. असं. हंबीराव, ही जेव्हा सासरी जायला निघेल तेव्हा खासगीतून खणा नारळानं हिची ओटी भरून हिला पाठवा. हिला पाहिली आणि आज आम्हाला सकूची आठवण झाली. चला. गडाच्या दिशेने जाणाऱ्या घोड्यांकडे गोदावरी कितीतरी वेळ पाहत होती. राहून राहून तिचे अंग मोहरत होते. मुसळधार पावसात रायगड भिजत होता. सकाळ संध्याकाळ चारही दिशा धुक्याने वेढल्या जात होत्या. सावित्री, काळ, गांधारी या नद्यांना उधाण आले होते. खळखळत फेसाळत त्या धावत होत्या. जवळजवळ वर्षभर विश्रांती न घेता सदैव मोहिमेत गुंतलेल्या फौजा आपापल्या घरी परतल्या होत्या. राजांचे सारे सरदार गडावर येत होते. मोरपंत उद्याप आले नव्हते. राजांनी त्यांना तातडीने माघारी बोलावले. पावसाळा संपताच जंजिरा मोहीम हाती घेण्याचे राजांनी ठरवले. राजांचे नजरबाज त्या भागात फिरत होते आणि एके दिवशी बहादूर खानाने वकील आपल्या सर्व सरंजामासह गडावर येत असल्याची बातमी झाली. बाहेरच्या पावसाने मरगळलेली मने ताजीतवानी झाली. सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. राजाने वकिलाला सन्मानाने गडावर आणण्याची आज्ञा केली. वकील गडावर आला. त्याला निवास स्थान देण्यात आले. पावसाची उघडी पाहून राजांनी भेटीचा दिवस ठरविला. राजसदरेसमोर शामियाना उभारण्यात आला. हजर असलेल्या सर्व प्रधानांना आणि सरदारांना दरबाराची आज्ञा झाली. दरबारी वेश करून सर्व दरबारी हजर झाले. वकिलाला बोलावण्यासाठी खुद्द निराजीपंत गेले. वकील दरबारी आला. त्याच्या मस्तकी मोगली पगडी होती. अंगात रेशमी अंगरखा व पायात विजार होती. आपल्या खुरत्या दाढीवरून हात फिरवीत तो दरबार पाहत होता. त्याच्या मागे तबके घेतलेले सेवक आदबीने उभे होते. शिवाजीराजांचा तो वैभव संपन्न दरबार पाहून वकील चकित झाला होता. त्याची नजर वारंवार रत्नखचित सिंहासन, जरी बैठका, नरमियाच्या छायती यावर फिरत होती. निराजी पंतांना तो अनेक प्रश्न विचारित होता. सिंहासनाकडे बोट दाखवून त्याने निराजी पंतांना विचारले, एवढे सुरेख सिंहासन कुठे मिळालं? मिळालं नाही, हे इथेच घडवलं. यासाठी 32 मण सोनं आणि लक्षावधी रुपयांचं जड जवाहीर खर्ची पडलं. शिवाजीजवळ एवढी संपत्ती आहे? खोटी एट करण्याची सवय आमच्या राजांना नाही. वकील विचारात पडला होता. एवढं ऐश्वर्य संपन्न राज्य असता शिवाजी मोगलांची ताबेदारी स्वीकारील, आपले गड देईल, हे त्याला खरे वाटत नव्हते. आणि त्याच वेळी गुर्जबदारांचा पुकार कानावर आला. क्षत्रिय कुलावंत, सिंहासनाधीश्वर, गो ब्राह्मण प्रतिपालक, हिंदू पतपात शहा राजा शिवछत्रपती महाराज. सारा दरबार उभा राहिला. निघार खडी ताझीम, बा अदब, बा मुलाहिजा. सुवर्ण गुरझप घेतलेले गुरझपदार अदब पुकारीत सिंहासनाजवळ आले आणि त्यांच्या पाठोपाठ येणाऱ्या शिवाजी महाराजांचे दर्शन साऱ्यांना झाले. मुजऱ्यासाठी माना लवल्या. सिंहासनाला वंदन करून राजे सिंहासनावर बसले. उजव्या बाजूला संभाजीराजे स्वतंत्र बैठकीवर बसले. राजांची नजर दरबारावरून फिरली. रामचंद्र पंतांनी वकिलाची उपस्थिती जाहीर केली. दक्षिणेतील मोगली सुभेदार खानजहान बहादूर कोकलताश जाफर जंग याच्याकडून दरबारी वकील आपल्या दरबारी हजर झाले आहेत. राजांनी सस्मित वदनाने वकिलाकडे पाहिले. त्याने लावून त्रिवार कुर्निसाद केला. आमच्या दरबारी बहादूर खानाचे वकील आले आहेत. याचा आम्हास परम हर्ष झाला आहे. वकिलांचं आम्ही स्वागत करतो. वकील पुढे झाला. त्याने हलकी टाळी वाजवताच मागचे सेवक पुढे झाले. तबकाची आच्छादने काढली गेली. सुवर्ण होणांनी आणि मौल्यवान वस्तूंनी तबके झगमगत होती. तबके राजांच्या पुढे करण्यात आली. राजांनी तबकांना हात लावून नजराण्याचा स्वीकार केला. वकील म्हणाला, हुजुरांच्या मेहेर नजरेनं बंदा गुलाम झाला आहे. वकील म्हणाला, बहादूर खानांनी एवढ्या तातडीने आपले वकील का पाठवले? कसली विनंती त्यांनी केली आहे हे जाणण्यास आम्ही उत्सुक आहोत. त्यांच्या विनंतीचा आम्ही जरूर विचार करू. राज्यसभेतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य प्रकटले होते. राजांच्या त्या शब्दांनी वकील आश्चर्यचकित झाला होता. कसे सांगावे हे त्याला समजत नव्हते. शेवटी त्याला कंठ फुटला. हुजूर, आमचे मालिक बहादूर खान यांनी हुजुरांच्यासाठी जहापणा औरंगजेब बादशाह यांच्याकडे अर्ज पेश केला होता. बादशाह कृपाळू होऊन त्यांनी आपला अर्ज मंजूर केला. आपल्या सर्व अपराधांची बादशाहांनी क्षमा केली आहे
आपल्या अर्ज मंजुरीचं शाही फरमान आलं आहे. ठरल्याप्रमाणे आपले गड आमच्या स्वाधीन करून आपले शहाजादे संभाजीराजे यांना फरमानाचा व बादशाही नोकरीचा स्वीकार करण्यासाठी पाठवावे, असा बहादूर खानाने निरोप पाठवला आहे. राजे हसले, म्हणाले, वकील साहेब, निरोप नसेल, आज्ञा असेल. वकिलाने आवंढा गिळला. भयभीत होऊन तो म्हणाला, जी हुजूर. क्षणात राजांचे हास्य विरले. संतप्त होऊन राजे उभे राहिले. त्यांची जळजळीत नजर वकिलांवर खिळली होती. कोंदणात बसवलेल्या हिऱ्याप्रमाणे चमकणारे ते भेदक डोळे पाहण्याचे धैर्य वकिलाला राहिले नाही. त्याच्या कानावर शब्द पडत होते. आज्ञा? कोणाला? आम्हाला? तुमचे बहादूर खान स्वतःला कोण समजतात? आम्ही लुटलेला बहादूरगड एवढ्यात विसरला गेला? असा कोणता पराक्रम तुमच्या बादशहानं अथवा बहादूर खानानं केला की ज्याच्या दरबारावर आम्ही आमचे गड तुमच्या ताब्यात द्यावेत? आमच्या युवराजांनी तुमची चाकरी पत्करावी? पण हुजूर, खामोश. असा अपमान आमच्या दरबारी सहन केला जात नाही, जाणार नाही. आमचा संताप वाढण्याच्या आधी दरबारातून चालते व्हा, नाहीतर बेमुरवत वर्तनाबद्दल तुमची गय केली जाणार नाही. त्याच संतापाच्या भरात राजे राजसदरेवर उभे होते. मुजरे झडले मानावर झाल्या तेव्हा राजे गेले होते. वकिलांवर वीज कोसळली होती. त्याच्या डोळ्यासमोर संतप्त बहादूर खान दिसत होता. बादशहाने पाठवलेले फरमान तह होणार या बातमीने आनंदून जाऊन औरंगजेबाने वाढवलेली बहादूर खानाची मनसब, खुश होऊन भेट म्हणून पाठवलेला हत्ती, या सर्वाचं काय करायचं? बहादूरगडाच्या लुटीपेक्षाही ही थप्पड मोठी. ती सहन करण्याचे बळ बहादूरला मिळावे म्हणून वकील मनातल्या मनात अल्लाची प्रार्थना करीत होता. भर पावसात गड उतरत होता. मोरोपंत गडावर आले. पावसाळ्यानंतर उघडल्या जाणाऱ्या जंजिऱ्याच्या मोहिमेबद्दल राजे मंत्रिमंडळाबरोबर बोलत होते. आपल्या फौजेचा मुलखाचा अंदाज घेत होते. जंजिऱ्याची सर्व माहिती नजरबाजांकडून उपलब्ध होत होती. एवढी महत्वाची मोहीम राजांचे सव्यसाची वीर मुत्सद्दी मोरोपंत यांनाच द्यायची राजांनी ठरवली होती. त्या मोहिमेत लक्ष घालण्याची राजांनी मोरोपंतांना आज्ञा केली. याच वेळी धरण गावाच्या लुटीची नुकसान भरपाई मागण्यासाठी इंग्रज वकील ऑस्टिन गडावर आला. राजांनी वकिलाची दरबारी गाठ घेतली. दरबारात युवराज संभाजीराजेही हजर होते. राजांनी इंग्रज वकिलाची नुकसान भरपाईची मागणी धुडकावून लावली. ऑस्टिन निराश होऊन गडाखाली उतरला. गडाची विवेक सभा खलबतखाना दररोज रंगत होता. राजांनी अनेक बेत मनाशी धरले होते. आनाजी पंत पाचाडला आल्याचे राजांना कळले होते. मोहिमेनंतर बऱ्याच दिवसांनी आनाजी परतल्यामुळे राजांनी त्यांना गडावर बोलवले नव्हते. आनाजी येण्याची वाट पाहून एके दिवशी राजांनी आनाजींना भेटीला येण्याचा निरोप पाठवला, पण दुसऱ्या दिवशी आनाजी गडावर आले नाहीत. राजे आपल्या महालात बसले होते. 2 प्रहरी वेळ असूनही गारवा कमी नव्हता. शेजारी सोयराबाई बसल्या होत्या. राजे आपल्या विचारात मग्न होते. सोयराबाई उठल्या. राजांचे लक्ष सोयराबाईंच्याकडे गेले. का उठलात का? शेजारी बसलेले माणूस देखील लक्षात येत नाही, मग बसून तरी काय करायचं? राणीसाहेब, आम्ही पुढच्या मोहिमेचा विचार करीत होतो. त्याखेरीज काही का सुचत नाही? खूप सुचतं, पण हे पहा, जरा मोरोपंतांना बोलवणं पाठवा. हो. सोयराबाई महालाबाहेर पडत असता राजांनी परत हाक मारली. आणि हे पहा, निरोप पाठवून परत या, नाहीतर जाल तशाच रागात. सोयराबाई हसल्या. निरोप सांगून माघारी महालात आल्या. राजे सोयराबाईंच्या जवळ गेले. राणीसाहेब, मगा का रागावलात ना? पण असा गैरसमज करून घेऊ नका. राज्य श्रींचं, पण तुम्ही, शंभूराजे, रामराजे हेच आमचे. तुम्ही घरच्यांनीच आम्हाला समजून घ्यायला हवं. सोयराबाई पदराशी चाळा करीत म्हणाल्या. खरं सांगू? सांगा ना. पण रागावणार नाही, छेमुळीच नाही. आपण कोणाचेच नाही, असं साऱ्यांना वाटतं. राजे ते वाक्याने दुखावले. सोयराबाईंचा हात हाती घेत ते म्हणाले, राणीसाहेब, आम्ही पण माणूसच आहोत. दैवाने हे कर्तव्य आमच्या नशिबी आलं. ते पार पाडण्यात जीव थकून जातो. मोहिमातून फिरताना रात्री अपरात्री जाग येते. दाराशी पहारा असतो. गस्तकऱ्यांची जाग असते. ड्युट्यांचा उजेड असतो. आम्ही मात्र एकटे असतो, बंदिवान जीवासारखे. आम्हाला तुम्हा सर्वांची आठवण येत असते. आता शंभूराजे मोठे झाले, कर्ते झाले. यापुढे आम्ही भरपूर उसंत घ्यायची ठरवली आहे. संभाजीराजांच्या नावाबरोबर सोयराबाईंनी हात सोडवून घेतला. का? राजांनी विचारले. तोच मनोहरी आत आली. मोरोपंत येत असल्याची तिने वर्दी दिली. मोरोपंत आले. त्यांनी दोघांना मुजरा केला. राजांनी विचारले, पंत,
कोकणातील नवा आणि गुराबा तयार व्हायला किती अवधी लागेल? आणखीन 2-3 महिन्याचा तरी अवधी लागेल असं वाटतं. शक्य तेवढ्या लवकर ते काम पुरं करण्याची कोशिश करा. जी. अण्णाजी अजून आले नाही? जी नाही. का त्यांची तब्येत बरी नाही? जी बरी आहे. मग अण्णाजी का आले नाहीत? जी आले नाहीत. पण का? राजांचा आवाज चढला. कारण त्यांना लाज आहे, आबरूची चाड आहे, सोयराबाई बोलल्या. राजांनी वळून पाहिले. त्यांची नजर परत मोरोपंतांच्यावर खेळी. मोरोपंत खाली मान घालून उभे होते. असा अण्णाजींचा काय गुन्हा घडला की त्यांनी आमच्या समोर यायला लाजावं? अण्णाजींनी काही केलं नाही राणीसाहेब, मोरोपंत म्हणाले. पण सोयराबाईंनी तिकडे लक्ष दिले नाही. केलं युवराजांनी. अण्णाजी फक्त निस्तरत आहेत. राजांना काही अर्थबोध होत नव्हता. ते उतावीळ होऊन विचारते झाले. काय केलं युवराजांनी? आपल्या युवराजांनी त्यांच्या नात्यातल्या ब्राह्मण मुलीला पळवून लिंगाण्यावर जबरदस्तीनं ठेवली आहे. राणीसाहेब, राजे ओरडले. खरं ते सांगितलं. सगळीकडे कुजबूज चालू आहे. मोरोपंत हे खरं? राजांनी विचारले. असं एकतो खरं. अण्णाजी सेवेतून निवृत्त होण्याच्या गोष्टी बोलतायत म्हणे. राजे सुन्न झाले. काय बोलावं हे त्यांना कळेना. युवराज कोठे आहेत? सध्या गडावरच आहेत, सोयराबाई म्हणाल्या. हवं तर त्यांना बोलावून विचारा. नको, राजे म्हणाले. मोरोपंत, तुम्ही असेच गड उतरा. हे खरं असेल तर अण्णाजींना फार मोठा धक्का बसला असेल, याची वाच्यता कोठे होऊ देऊ नका. दुसऱ्या दिवशी सकाळी अण्णाजी मोरोपंतांसह राजांच्या समोर आले. अण्णाजी आल्याचे कळताच सोयराबाई महाली आल्या. एका रात्रीत राजे थकले होते. राजे अण्णाजींना म्हणाले, अण्णाजी, आम्ही एवढे का परके की आमच्यावर रुसून गडाखाली राहावं? अण्णाजींनी शेला डोळ्याला लावला. राजे पुढे झाले. त्यांचा कंठ भरून आला. सांगा अण्णाजी, आम्ही ऐकलं ते खरं? अण्णाजींनी होकारार्थी मान हलवली. महाराज, किती केलं तरी आम्ही चाकर. ते पडले युवराज, उद्या राज्याचे स्वामी. आज त्यांच्या विरुद्ध तक्रार केली, आपली नाराजी होईल त्यांच्यावर. पण एक ना एक दिवस आपण एक व्हाल आणि तेव्हा झालेली गोष्ट आता भरून येणार नाही. पोर मेली असं समजून आम्ही गप्प बसलो. फार मोठी चूक केली अण्णाजी. संभाजीराजे आमचे चिरंजीव असतील, पण तसेच ते राज्याचे युवराजही आहेत. राजाची जबाबदारी पेलणारे तुम्ही, ही तुमचीही जबाबदारी होती. राजांचा चेहरा करारी बनला. त्यांच्या मुठी वळल्या गेल्या. राजे घोगऱ्या आवाजात म्हणाले, अण्णाजी, संभाजी राजांचा निवाडा उद्या भर दरबारी केला जाईल. हे करू नये, सोयराबाई म्हणाले. कारण त्यातून काही निष्पन्न होणार नाही, उगीच गवगवा तेवढा वाढेल. राणीसाहेब, गुन्हा साबित झाला तर युवराज म्हणून मुलाही जर राखला जाणार नाही. सोयराबाई हुंकारला. ताकीद देऊन सोडणं होईल, एवढंच ना? राजांनी क्षणभर नेत्र मिटले. अशा गुन्ह्यांना आजवर आम्ही जी शिक्षा देत आलो, तीच शिक्षा युवराजांना दिली जाईल. युवराज असले तरी तोफेच्या तोंडी दिले जाईल. महाराज, अण्णाजी उद्गारले. तुम्ही आता जा, आम्हाला आता काही ऐकवत नाही. राजे पाठमोरे होऊन उभे राहिले. दाराशी आलेल्या पुतळाबाईंनी राजांचे शेवटचे शब्द ऐकले होते. तोंडाला पदर लावून त्या धावत सुटल्या. पावसाची झड घेऊन अंगाला झोंबणारा वारा गडावर थैमान घालीत होता. 7 महालातील आपल्या महालात सोयराबाई हाती विणकाम घेऊन बसल्या होत्या. दासी वारा ढाळीत होत्या. बाल राजाराम धावत महालात आले. आईसाहेब, दादा महाराजांच्याकडे जाऊ? काही नको जायला, बाहेर खेळा. हिरमुसलेले होऊन राजाराम बाहेर गेले. असली पोरं पोटाला असल्यापेक्षा नसलेली बरी. साऱ्या वाड्यावर बोलवा गेलीय, दासी म्हणाल्या. आम्हासनी समजलं, तवापासनं घशाखाली घास उतरना. तरी मला संशय होताच. दिवसा, दुपारी, रात्री, बेरात्री युवराज गड उतरू लागले, तेव्हाच मला संशय आला. पण सांगणार कोणाला आणि ऐकणार कोण? अचानक सोयराबाईंचे बोलणे थांबले. महालात पुतळाबाई येत होत्या. त्यांना पाहून सोयराबाईंच्या चेहऱ्यावर विजयाचे हसू प्रकटले. कोण? धाकट्या राणीसाहेब, बऱ्याच दिवसांनी वाट चुकला. पुतळाबाई नजीक गेल्या. थोरल्याबाई, माझं ऐका. फार पेटलं नाही तोवर हे विजवायला हवं. पेटायचं राहिलंय का? तुम्ही सांगितलं तर. कोण? मी बाई, काय सांगणार? तुमच्या आज्ञेत जेवढे आहेत तेवढे आमच्या आज्ञेत नाहीत. पुतळाबाईंनी दासींच्याकडे पाहिले. त्या चटकन निघून गेल्या. डोळ्यात अश्रू आणून पुतळाबाई म्हणाल्या, युवराजांची चूक झाली खरी, पण ती सावरून नको का घ्यायला? घ्या ना. मोठ्या बाई, मी तुमच्या पाया पडते. पोटच्या लेकराची तुम्हाला आण. शपथ मागे घ्या. लाज नाही वाटत त्या पोरासाठी मला शपथ घालता माझ्या लेकराची? पुतळाबाईंचा संताप उफाळला. पोराची नव्हे, तुमच्या माझ्या कपाळच्या कुंकवासाठी शपथ घालतेय बाई. त्यांना ते सहन व्हायचं नाही.
भारीच कळवळा दिसतोय. तरी बरं पोटाला पोर नाही. बाई, गप्प बसा. उगीच नसती लुडबुड करू नका. जाते मी. मी बोलावलं नव्हतं. पुतळाबाई संतापतच महालाबाहेर पडली. दाराशी अंग चोरून उभ्या असलेल्या दासी आत आल्या. सोयराबाई म्हणाल्या, भारीच पुळका आला होता. आणि तिघी जणी तोंडाला पदर लावून हसू लागल्या. पुतळाबाईंना काही सुचत नव्हते. त्यांच्या बैचणीला काही सीमा राहिल्या नव्हत्या. गडावर रात्र उतरली. महालात समया पेटल्या. समयांच्या उजेडाने पुतळाबाई भानावर आल्या. मनोहरी समई पेटवीत होती. पुतळाबाईंनी आपले अश्रू पुसले. म्हणू, युवराज महालात आहेत? जी. आणि येसू? त्या पण. मनाचा निर्धार करून पुतळाबाई उठल्या. संभाजीराजांच्या महालात संभाजीराजे पलंगाच्या एका कोपऱ्यात बसले होते. खाली बैठकीवर येसूबाई गुडघ्यात मान घालून बसल्या होत्या. पुतळाबाई महालात गेल्या. संभाजीराजे उठून उभे राहिले. त्यांचे नेत्र अरक्त झाले होते. चेहरा व्याकुळ बनला होता. येसूबाईंच्या तोंडून उचका बाहेर पडला. युवराज, मी सांगितलं तर ऐकाल? जी. अगदी काही न बोलता? जी. असेच उठा, महालात जा, त्यांचे पाय धरा. पण आबासाहेब, सांगितलं ना, काही बोलायचं नाही म्हणून. आईसाहेब, आम्हाला कोणी नाही, आई नाही, वडील नाहीत, फक्त वैरी आम्हाला आहेत. ते लुच्चे अणाजी सांगणार? हा शंभूबा, सुख तुम्ही करता आणि बोल दुसऱ्याला का लावता? पुतळाबाई जवळ गेली. त्यांनी संभाजीराजांना जवळ घेतले. संभाजीराजे त्या मायेच्या स्पर्शाने रडू लागले. काही वेळाने पुतळाबाई म्हणाले, जाणार ना महालात? आपण यावं, संभाजीराजे म्हणाले. चला, मी येते. संभाजीराजांनी डोळे पुसले. पुतळाबाईंच्या मागून ते चालत होते. चौकात पाऊस पडत होता. महालाचा दरवाजा बंद होता. क्षणभर त्या बंद दरवाजाकडे पाहत पुतळाबाई उभ्या राहिल्या. महादेव आदबीने म्हणाला, महालात कोणाला सोडू नये असा हुकूम झाला आहे. पाठीमागे उभ्या असलेल्या संभाजीराजांच्याकडे एकवार पुतळाबाईंनी पाहिले. श्वास घेऊन त्यांनी दारावर थाप मारली. पुन्हा थाप मारली, पण दरवाजा उघडला नाही. काहीच हालचाल ऐकू आली नाही. पुतळाबाईने मागे पाहिले तेव्हा संभाजीराजे तिथे नव्हते. त्यांचे डोळे विस्पारले गेले. चौकातून भिजत जाणाऱ्या संभाजींची पाठमोरी आकृती अंधुकपणे नजरेत आली. संभाजीराजे दिसेनासे झाले. दिवस उजाडला, पण सूर्यदर्शन घडले नाही. पावसाची झिमझिम चालू होती. वाड्यात एवढी वर्दळ असूनही वाडा कसा शांत भासत होता. राजे नित्याप्रमाणे उठले होते. स्नान पूजा आटोपून ते आपल्या महाली बसले होते. महालाकडे जायची कोणाची छाती होत नव्हती. दिवस वाढत होता. दफ्तरखान्यात अणाजी, निराजी, मोरोपंत आणि इतर मंत्रिमंडळ हजर झाले होते. आदल्या रात्री अष्टप्रधान महालातील अणाजींच्या महाली बराच वेळ सर्वजण जमले होते. पण आलेल्या प्रसंगातून वाट दिसत नव्हती. मोरोपंत म्हणाले, अणाजी, होऊ नये ती गोष्ट झाली. त्याला आता इलाज नाही. महाराजांच्याकडे आपण सर्वांनी पाहायला हवं. अणाजी निश्वास सोडून म्हणाले, मी कुठं नाही म्हणतो. माझी काही तक्रार नव्हती. माझ्या दैवाला दोष देऊन मी गप्प बसलो. स्वस्थ बसून हे होणार नाही. मी काय करावं म्हणता? आता थोड्याच वेळात दरबार भरेल. तो तुम्ही आम्ही थांबवू शकत नाही. पण दरबारी तुम्हीच राजांना सांगितलं तर ते ऐकतील. काय सांगू? झाली गोष्ट चांगली झाली. मुलीला मी युवराजांच्या पदी वाहिली आहे. अणाजींचे अश्रुपूर्ण डोळे पाहून मोरोपंत गहिवरले. कष्टाने ते म्हणाले, अणाजी, तुमच्या यातना का आम्हाला कळत नाहीत? पण राजांच्या यातना आठवा. युवराजांच्यावर त्यांचं केवढं प्रेम. ज्या राजांनी आजवर परस्त्रीकडे नजर वर करून पाहिली नाही, किंबहुना ज्यांनी हा गुन्हा केला त्यांना कडेलोट दुसरी शिक्षा दिली नाही, त्याच राजांचा मुलगा आज गुन्हेगार म्हणून राज्याच्या समोर येतो आहे. युवराजांना राजे तोफेच्या तोंडी देणार असे बोललं जातं. तुम्ही ते ऐकलत. राजांच्या करता युवराजांना वाचवायला हवं. मला का ते कळत नाही? मी जरूर सांगेन, पण राजे ऐकतील असं वाटत नाही. राजे आपल्या महाली कपडे करीत होते. राजांनी आपला टोक मस्तकी चढवला. दिशेला आवळला. तलवार कट्यार दिशेल्यात खोवली. आपल्या देव्हाऱ्यासमोर राजे गेले. त्यांनी मस्तक टेकले. डोळे पुसून राजे उभे राहिले. महालात महादेव आला. रंगमहाली सर्व आले? जी. तू जा, आम्ही येत असल्याचे कळ. महादेव गेला. राजांनी पावले उचलली. अचानक दरबारातून येसूबाई आल्या. राजांचे पाय घट्ट धरून त्या रडू लागल्या. राजे डोळे मिटून उभे होते. चेहऱ्यावर व्यथा उमटलेली होती. राजांचा मंद आवाज उमटला, येसू, उठ. तुमच्यापेक्षा आमचं दुर्दैव फार मोठं आहे. आजवर कधी खर्ची पडली नाही एवढं बळ क्षणाक्षणाला खर्ची पडत आहे. युवराजांनी फार मोठा गुन्हा केला आहे. त्यांना वाचवणं आता आमच्या हाती नाही. त्यासाठी आमच्याप्रमाणे तू ही जगदंबेची करुणा भाग. आई तुझ्या हाकेला साथ देईल. येसू, पाय सोड. आशीर्वाद द्यावा. राजांच्या बोटांची पिळवणूक झाली. कष्टाने अश्रू आवरी ते म्हणाले, येणारं संकट सोसण्याचं बळ तुला जगदंबा देव. पाय सोड. राजे वाकले.
त्यांनी येसूबाईंची मिठी सोडवली. मागे न पाहता ते रंगमहालाकडे चालू लागले. रंगमहाल चुपचाप होता. नगारखान्याचे पहारे जारी करण्यात आले होते. राजे महालात आले. राजांची मुद्रा गंभीर आणि करारी दिसत होती. राजे आसनावर बसले. साऱ्या मंत्रिमंडळावरून त्यांची नजर फिरली. रंगमहालाच्या मागच्या बाजूस चिकाच्या पडद्याआड पुतळाबाई सोयराबाई येऊन उभ्या होत्या. राजांनी आज्ञा दिली, युवराजांना घेऊन या. हंबीरराव मोहित्यांच्या सह युवराज महालात आले. संभाजीराजांनी पांढरा टोप घातला होता. अंगात पांढरा अंगरखा आणि विजार होती. कमरेला गुलाबी शेला होता. शेलात तलवार खोवली होती. गळ्यात कवड्यांच्या माळेखेरीज काही दागिना नव्हता. ना हातावर पोहोची. चेहरा म्लान होता. मान खाली झुकली होती. आणाजी, युवराजांच्या गुणाचा आमच्या वतीने उच्चार करा. आणाजी पुढे झाले. क्षमा महाराज, पण एवढ्या तातडीनं? आणाजी, आम्ही पुन्हा आमच्या आज्ञेचा उच्चार करतो. युवराजांच्या गुणाचा आमच्या वतीनं उच्चार करा. आमची आज्ञा डावलण्याचं धाडस करू नका. आणाजी घोटाळले. त्यांची नजर भयभीत बनली. ते युवराजांकडे पाहत होते. बोला आणाजी, इथं कोणाच्याही जागेचा अथवा नात्याचा मुलाहिजा न बाळगता स्पष्टपणे सांगा. महाराज, युवराजांनी एका ब्राह्मण स्त्रीस बळजबरीने पळवून नेली असा त्यांच्यावर आरोप आहे. सदर दुर्दैवी स्त्रीला युवराजांनी लिंगाण्यावर कैदेत ठेवली आहे अशी खात्रीलायक बातमी आहे. संभाजीराजांची जळजळीत नजर आणाजींवर गेली, पण क्षणात ती खाली वळली. संभाजीराजे, तुम्हाला गुन्हा मान्य आहे? संभाजीराजांनी वर पाहिले. बोला, तुम्ही स्त्रीला पळवली? होय. लिंगाण्यावर तिला कैद ठेवली? होय. सारा दरबार हताश झाला. राजे कष्टाने म्हणाले, असल्या बेकैद वर्तनाला आमच्या राज्यात काय शिक्षा आहे तुम्ही जाणता? होय. कोणती शिक्षा आहे? कडेलोट अथवा तोफेच्या तोंडी. आणि हे माहीत असता तुम्ही हे कर्म करू धजलात? संभाजीराजांची नजर उंचावली गेली. डोळे कोरडे होते, पण त्यात व्याकुळ भाव सामावला होता. महाराज, या आपल्या दरबारात आम्ही नुसते गुन्हेगार म्हणून जर उभे असू तर आम्हालाही काही सांगावंसं वाटतं. खामोश, राजे ओरडले. पापाचं समर्थन ऐकण्याचा रिवाज आमच्या कानांना नाही. हंबीरराव मोहिते मुजरा करून पुढे झाले. क्षमा महाराज, युवराज सामान्य गुन्हेगार म्हणून आपल्या समोर आले आहेत. त्यांना आपल्या सफाईबद्दल बोलण्याची परवानगी मिळावी ही प्रार्थना. हंबीररावांच्या धारिष्ठाने सारा दरबार थक्क झाला. राजे खिन्नपणे हसले, म्हणाले, हंबीरराव, आम्ही तुमची विनंती मान्य करतो. युवराज बोलू शकतात. संभाजीराजांनी आपली नजर परत उंचावली. ते म्हणाले, आम्ही ब्राह्मण विवाहित स्त्रीला लिंगाण्यावर ठेवली हे खरं, पण आम्ही तिला पळवून नेलं नाही. आम्ही बळजोरीनं आजवर कुणाला पळवलं नाही ना कुणावर बलात्कार केला. आम्हाला हे आरोप मान्य नाही. याला पुरावा? हंबीररावांनी विचारले. तुम्ही त्या दुर्दैवी स्त्रीला विचारू शकता. हंबीरराव, युवराजांच्या धाडसाला हसावं की रडावं हे आम्हाला कळत नाही. पापाच्या ठाई एवढी धिटाई येते कशी हे आम्हाला कळत नाही. महाराज, अन्याय कुणाच्याही बाबतीत होऊ नये. चौकशी व्हायची तर पूर्ण व्हावी. युवराज आपले चिरंजीव आहेत म्हणून त्यांच्यावर अन्याय होऊ नये. साऱ्यांनी हंबीररावांच्या म्हणण्याला दुजोरा दिला. ठीक आहे. आणाजी, उद्या तुम्ही लिंगाणा गाठा. त्या मुलीला समजावून घेऊन या. आमच्या समोर तिला हजर करा. मग आम्ही युवराजांच्या बाबतीत अंतिम निर्णय करू. दरबारचे सुटकेचे निश्वास बाहेर पडले, पण राजांची नजर संभाजीराजांवर स्थिरच होती. काही असलं तरी युवराजांनी एका विवाहित स्त्रीला नेऊन लिंगाण्यावर ठेवलं हा आरोप त्यांनाही मान्य आहे. प्रजा कन्यावत असं असता युवराजांनी हे कर्म केलं हा गुन्हाच. या गुन्ह्यासाठी जगदंबेची सेवा सांगणारी भोसले कुळाची कवड्यांची माळ युवराजांनी उतरवावी. तसंच दिनाचं अबलांचं रक्षण करण्यासाठी क्षत्रियत्वाशी इमानी राहण्यासाठी कमरेला बाळगलेली तलवार युवराजांनी उतरावी. ही शिक्षा आम्ही युवराजांना देत आहोत. आणाजी, युवराजांची तलवार आणि माळ उतरून घ्या. आणाजी नकळत पुढे झाले आणि संतप्त संभाजीराजांनी तलवारीच्या मुठीवर हात ठेवला. डावा हात गळ्याशी खिळला होता. संभाजीराजांच्या तलवारीवर पडलेला हात बघताच राजे आसनावरून उठले. राजे उठलेले पाहता संभाजीराजांचे भान हरपले. डोळे भरून आले. तलवारीची मूठ ढिली पडली. हाताचे बळ सरले. राजे शांत पावले टाकीत युवराजांच्या जवळ गेले. क्षणात दरबारात कवड्या विखुरल्या गेल्या, फेकल्या गेल्या. तलवारीचा आवाज झाला. आसनाकडे जावयास गेलेल्या राजांची आज्ञा साऱ्यांच्या कानावर पडली. यांचा निर्णय लागेपर्यंत युवराजांना गडाचे दरवाजे बंद राहतील. त्या मनस्तापात राजे आपल्या महालात गेले. पाठोपाठ पुतळाबाई महालात आल्या. त्या आलेल्याची जाणीव राजांना होती, पण त्यांनी मागे वळून पाहिले नाही. संतप्त पुतळाबाईंनी विचारले, झालं समाधान? त्या पोराला कोणी विचारणारं नाही. त्याची आई नाही, मासाहेब नाहीत, कुणाचा आधार नाही. राणीसाहेब, राजे कळवळले.
युवराजांचा गुन्हा तुम्ही विसरता. चूक कोणाची होत नाही. ही चूक अक्षम्य आहे. चूक त्यांचीच नाही, आपलीही आहे. आमची, निर्धाराने पुतळाबाई म्हणाल्या. मासाहेब होत्या तोवर कधी त्यांच्या हातून आगळी घडली? मासाहेब गेल्या आणि त्याच्यावर कुणाचंच लक्ष राहिलं नाही. युवराज कुठं हिंडतात, कुणाबरोबर फिरतात याची काळजी कुणाला होती? रानोमाळ फिरणारं तरुण पोर ते. त्याची गत हीच व्हायची. राणीसाहेब, खुद्द वडिलांनी टाकलं, आता त्या पोरानं काय करावं? युवराजांचा गुन्हा घडला, मी नाही म्हणत नाही. त्याची चौकशी करायची होती तर आप्तस्वकीय काय थोडे होते? पण युवराजांना दरबारात उभं केलं. उद्याच्या राज्याचे मालक ते. त्यांनी काय इज्जत राहिली त्यांची? राजे व्याकुळ होऊन म्हणाले. बोला, थांबलात? मी कशाला बोलू? पुतळाबाईंचे डोळे भरून आले. मी त्यांची सख्खी आई थोडीच आहे. थोरल्या राणीसाहेब असत्या, मासाहेब असत्या तर त्यांनी हे होऊ दिलं नसतं. आपण नुसते राजे आहात. तिथं पोराला जागा नाही, रक्ताला किंमत नाही. बस करा राणीसाहेब. पुतळाबाईंनी पाहिले. राजांची अरक्त नजर त्यांच्या नजरेला भिडली होती, पण तिथं दाह नव्हतं. कशाला आम्हाला दोष देता? याच गुन्हा दुसरा कोणी केला असता तर त्याची चौकशी न करता आम्ही त्याला तोफेच्या तोंडी दिलं असतं आणि चिकाच्या पडद्याआडून तुम्ही मान्यतेची मानही डोलवली असती. पण सामोरे होते शंभूबाळ. ते रूप विसरता येत नाही. आज न्यायाशी आम्ही बेईमान झालो, रक्ताची इमाणी राहिलो, याचंच दुःख आम्हाला आहे. नुसतं रक्ताचंच नातं नाही राणीसाहेब, एका जात्या जीवाला आम्ही वचनबद्ध आहोत. आता तळहातावरच्या या फोडावरून फुंकर मारीत बसण्याखेरीज आमच्या हाती काही राहिलं नाही. खोटा बोल आम्हाला लावू नका. राजे थकले. ते बैठकीवर बसले. राजांचे ते घायाळ रूप पाहून पुतळाबाईंना काय बोलावे हे कळेना. त्यांचा संताप कुठच्या कुठे गेला. राजांनी नजर वर केली. काल तुम्ही युवराजांना घेऊन महाली आलात, पण महालाचे दरवाजे बंद होते. उभ्या आयुष्यात आम्ही 2च दरवाजे बंद करून घेतले. जेव्हा जगू नये असं वाटत होतं तेव्हाच. काल आम्हाला तसंच वाटत होतं. पुतळाबाई राजांच्या जवळ बसल्या, रडू लागल्या. राजांनी आपला हात पुतळाबाईंच्या पाठीवर ठेवला. रडून संकट टळत नाही. पुतळा, गप्प. जेवढं माझ्या हातून करता येईल तेवढं मी करीन. पण पुतळा, नुसतं प्रेम करा म्हणून कोणी प्रेम करीत नाही. प्रेम दिल्याखेरीज मिळत नाही. आमच्या युवराजांना तेवढं जमत नाही. येसूबाई बघा, बिचारी पोर यात होरपळून गेली असेल. 2 प्रहरची वेळ होती. पावसाने जोर धरला होता. राजे महालात डोळे मिटून पडले होते. महालात राजाराम धावत आले. पलंगा शेजारी जाऊन ते उभे राहिले. राजे झोपले आहेत असे समजून ते चुपचाप उभे होते. राजांनी डोळे उघडले. राजाराम हसले. पलंगाजवळ जाऊन ते राजांना बिलगले. आबासाहेब, झोप झाली? हो. तुम्ही दादा महाराजांकडे गेला होता? ते पण झोपूनच आहे. झोपून असायला काय झालं? सकाळीच जगदीश्वराकडे गेले होते. महालात येत सोयराबाई म्हणाल्या. राजे पलंगावरून उठले. सोयराबाईंच्याकडे पाहत ते म्हणाले, युवराजांना जायला तेवढी एकच जागा राहिली आहे. राजाराम राजांच्याकडे धावले. भीतीयुक्त नजरेने त्यांनी विचारले, दादा महाराजांना तोफेच्या तोंडी देणार? राजे दचकले. त्यांनी विचारले, कोण सांगत होते? राजारामांनी सोयराबाईंच्याकडे पाहिले. सोयराबाईंनी नजर वळवली. राजे म्हणाले, हो. उभ्या जागी राजारामांचा चेहरा रडवा बनला. राजांनी त्यांना घेण्यासाठी हात पुढे केला. ते हात झिडकारीत राजाराम वळले. बाळराजे. रडणारे राजाराम वळले. ते ओरडले, गट्टीफू, तुम्ही सगळे वाईट आहात. मोठ्याने रडत राजाराम महालाबाहेर गेले. राजे उद्गारले, बाळराजांनी खरं तेच सांगितलं. सोयराबाई पदर सावरत उभ्या राहिल्या. महालात अणाजी हंबीरराव आले. अणाजींची नजर झुकती होती. अधीरपणे राजांनी विचारले, मुलगी आली? जी नाही. हंबीरराव म्हणाले. काय झालं? अनर्थ झाला महाराज. हंबीरराव म्हणाले, आम्ही लिंगाण्यावर गेलो. आम्ही येतो हे कळताच त्या मुलीनं गैरसमज करून घेतला. आम्ही वर पोचण्याआधीच तिनं कड्यावरून उडी घेतली. हर हर. राजे उद्गारले. राजांचे सारे बळ सरले. ते मटकन खाली बसले. भरल्या डोळ्यांनी ते बोलले, हंबीरराव, फार वाईट गोष्ट झाली. आमच्या युवराजांचं निर्दोषत्व सिद्ध करू शकणारा एकुलता एक पुरावा नाहीसा झाला. हंबीरराव, युवराजांनी गड उतरू नये. आमच्या समोर त्यांनी येऊ नये ही आमची आज्ञा त्यांना कळवा. अणाजी, झाल्या प्रकारानं आमची मान खाली झुकली आहे. आम्ही शर्मिंदे आहोत. गडावर अखंड धारा ओतत होत्या. गडाच्या चारी बाजूनी पाण्याचे लोट अखंड सांडत होते. पावसाळा संपला, पण गडाचे कुंदावलेले वातावरण निवळले नाही. युवराजांच्या आणि राजांच्या महालांची झालेली फारकत तशीच होती. संभाजीराजे गडावर एकाकी फिरताना दिसत, पण राजे महालात बसल्या बसल्या थकत होते. पावसाळा संपताच मोहिमांची तयारी सुरू झाली. राजांच्या फौजा साताऱ्याकडे दौडल्या. राजे एकटेच महालात असता मोरोपंत येत असल्याची वर्दी आली.
राजांनी त्यांची भेट महालीच घेतली. मोरोपंतांच्या बरोबर हंबीररावही होते. दोघांनी मुजरे केले. राजांनी विचारले, मोरोपंत, काय खबर? सौंद्याच्या दरबारातून पत्र आलं आहे. दिल्या वचनाप्रमाणे सौंद्याच्या राणीनं आपल्या दरबारी आमच्या वकिलांना ठेवून घेतलं आहे. सौंदे दौलतीस मिळाले, पण बेदनूरकर मात्र दूरच राहिले. आपलं आरमार जंजिराला गोळा होत आहे. ठीक, या मुदतीत कल्याणकडे एकदा जाऊन यावं असा विचार आहे. या ना, तुम्ही निर्णय केलात की तो पारखायचं. काय करणार? बरोबर, मदत म्हणून कोण हवे असतील त्यांना घेऊन चला. हंबीररावांना घेऊन जाणार का? जी नाही. कुणाला न्यायचं म्हणत आहे? मोरोपंतांनी राजांची नजर चुकवीत सांगून टाकले, युवराजांना. राजांच्या चेहऱ्यावरचे सर्व भाव एकदम बदलले. डोळ्यात वेगळी छटा उतरली. राजांची ती नजर मोरोपंतांवरून हंबीररावांकडे वळली. दोघेही खाली पाहत होते. राजांच्या तोंडून निश्वास बाहेर पडला. बैठकीवरची गिरदी मांडीवर घेते म्हणाले, मोरोपंत, तुम्ही आम्हाला कोण समजता? दोघांची नजर राजांच्याकडे वळली. आम्हालाही भावना आहेत. आम्हीही माणूस आहोत. शिक्षा युवराजांना झाली नसून ती आम्हाला झाली आहे. युवराजांना पाहण्यासाठी आमचा जीव तडफडतो. परवा आम्ही जगदीश्वरीकडे गेलो होतो. देवालयानजीक आम्ही गेलो आणि भवानी टोकाकडे जात असलेले युवराज आम्हाला दिसले. आम्ही येतो हे कळताच ते भवानी टोकाकडे गेले. पाठमोऱ्या युवराजांच्याकडे पाहून केवढं दुःख झालं ते कसं सांगू. देवालयाजवळ जाऊन आम्ही दर्शन न घेता तसेच माघारी आलो. सारेच आम्हाला पारखे झाले. येसू, पूर्वी आबासाहेब म्हणून धावत यायची, हट्ट करायची, खुद्द संभाजीराजांचा अधिकार ती गाजवायची. पण हे प्रकरण झालं आणि ती पोर एकदम मुकी झाली. येते, पाया पडते, जाते. बोलायला गेलं तर तुटक उत्तर मिळतात. गुन्हा केला युवराजांनी आणि शिक्षा भोगतो आम्ही. म्हणूनच युवराजांना एक वेळ माफी व्हावी. राजांचा जीव कासावी झाला. माफी कशाबद्दल? आमच्यावर ही राज्याची जबाबदारी नसती तर आम्ही हे कदाचित सहनही केलं असतं. संभाजीराजे आमचे चिरंजीव आहेत, तसे ते भावी राज्याचे धनी पण आहेत. या कल्पनेनं आमचा जीव कातर झाला आहे. मोरोपंत ऐकत होते. राजे उठले. मोरोपंतांच्या जवळ आले. मोरोपंतांच्या खांद्यावर हात ठेवीत ते म्हणाले, मोरोपंत, आता राजाचे निर्णय तुम्ही लोकांच्या हाती. त्याला आम्ही आड येणार नाही. आम्ही तुमच्या भावना जाणतो, हेतूही जाणतो. त्यासाठी संभाजीराजांना मोहिमेवर घेऊन जाण्याचं काही कारण नाही. आजपासून त्यांना गडाचे दरवाजे मोकळे आहेत. आमचं कोणतंच बंधन त्यांच्यावर नाही. शक्यतो लवकर आम्ही साताऱ्याला जायचा विचार करतो आहोत. आणाजी महालात आले. त्यांची चिंताक्रांत मुद्रा पाहून राजांनी विचारले, आणाजी, काय बातमी? बातमी चांगली नाही, आणाजी म्हणाले. प्रतापगडाच्या देवालयावर काल वीज पडली. ती बातमी ऐकून राजांना धक्का बसला. ते उद्गारले, मूर्तीला धक्का? जी नाही, मूर्ती सुरक्षित आहे, पण शेजारच्या अश्वशाळेला आग लागली. त्या आगीत अनेक घोडी आणि देवीच्या छबिन्याचं हत्ती. अरे रे. राजे सुन्न होऊन बैठकीवर बसले. आणाजी सांगत होते. कलशांना विचारलं. त्यांनी काळजीचं कारण नाही म्हणून सांगितलं. राजे खिन्नपणे हसले. आणाजी, दैवी काय लिहिलं ते कुणी सांगावं. मूर्ती वाचली यातच समाधान मानून घ्यायचं. देवालयाची पडझड झाली असेल तर सत्वर बांधकाम करून घ्या. तसंच पागा त्याच ठिकाणी बांधून घ्या. एकदम अंग झाडून राजे उठले. मोरोपंत आणाजी आश्चर्याने पाहत राहिले. पूर्वीचा थकवा कुठल्या कुठे गेला होता. आणाजी, आता आपण म्हातारे झालो हेच खरं. भर अमावस्येला आपण पहिली लढाई केली तेव्हा शकून अपशकून आठवले तरी परवा केली नाही. पण आज देवालयाच्या नुसत्या वार्तेने क्षणभर का होईना आपण हतबल झालो. साताऱ्याचा विजय संपादन केलेला आपण विसरलो. या साऱ्या वयाच्या खुणा. सर्वांच्या चेहऱ्यावर हसू प्रकटले. चला आणाजी, सदरेवर जाऊ. खूप गोष्टीचा आज निर्णय करायचा आहे. आम्ही साताऱ्याला जाण्याआधी सर्व निश्चित करायला हवं. आपल्याला साताऱ्याला जायची काय गरज? आणाजींनी विचारले. आणाजी, आता तुम्ही तिघेजण मोहिमेवर जाणार. हाती आलेला कोल्हापूर, पन्हाळा, सातारा, परळी या जागा सुरक्षित करून घ्यायला हव्यात. आदिलशाहीत मोठा बेबनाव सुरू आहे. ती पावलं कशी पडतात ते पाहून हालचाल करायला हवी. त्याखेरीज जंजिरा मोहीम आहे. या सर्वांवर नजर ठेवायला सातारा हेच ठिकाण आम्ही निवडलं आहे. राजे महालाबाहेर पडले. पाठोपाठ हंबीरराव, आणाजी राजसदरेकडे चालत होते. नव्या मोहिमांच्या वाटा त्यांना दिसत होत्या.